दिल्लीमध्ये आज शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर. संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लावणार हजेरी. राऊतांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एका मंचावर. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी. मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत करणार चर्चा. भाजपच्या रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री. रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न. मोदी, फडणवीस आणि शिंदेंसह अजितदादांचीही या सोहळ्याला उपस्थिती. डोंबिवलीतल्या 65 इमारतींमधील रहिवासी शिंदेंची भेट घेणार, तर इमारतींवरील कारवाई प्रकरणामध्ये करणार चर्चा. थोड्याच वेळात त्यांची बैठक होणार. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा, तर 12 जिल्ह्यातील शेतकरी यामध्ये सहभागी होणार. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील राज्यव्यापी बैठकीत निर्णय. राज्यभरात परिचारकांचं एक दिवसीय काम बंद आंदोलन, तर मानधनवाढ, किमान वेतन कायद्याअंतर्गत विशेष भत्ता, महागाई भत्ता लागू करण्याची सुद्धा मागणी. छत्रपती संभाजीनगरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकल्यामुळे खळबळ, तर बिश्नोईचा फोटो झळकवणाऱ्या तरुणाचा शोध सुरू.